या असं अरे किरण तुझा मोबाईल लय पुढे गेला रे मोबाईल ऐका ना मी काय करू मोबाईल ऐक उद्धव ठाकरेंचा आज शिर्डीत दौरा आहे आणि त्यापूर्वीच आता ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला चाललेले आहे. वाघचौरेंच्या मतदारसंघात आज त्यांचा दौरा योजला. त्याच्या दौऱ्यापूर्वी ते साईबाबांच्या देवळात जाऊन त्यांचं दर्शन घेतात. काही वेळातच त्यांच्या दौऱ्याला त्यांच्या भाषणालाही सुरुवात होणार आहे. त्या दरम्यान ते वाघचौरेंवर काय टीका करतात हेही बघणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे आता शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. वाघचौरेंच्या मतदारसंघात आज त्यांचं भाषण असणार आहे. त्या दरम्यान ते वाघचौरेंवर काय बोलतात हेही बघणं महत्त्वाचं आहे. त्यापूर्वी ते आता साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीतल्या मंदिरात दाखल झाले. नुकतेच ते त्यांचे कार्यकर्ते तसंच सुरक्षा रक्षक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. साईबाबांचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे त्यांच्या दौऱ्याची शिर्डीच्या दौऱ्याची सुरुवात करतात. 6 खासदारांच्या 6 मतदारसंघात त्यांचे दौरे आता लागोपाठ असणार आहेत आणि आज त्यांचा दौरा शिर्डीत आहे. तर या शिर्डीच्या भाषणापूर्वी तिथल्या सभेपूर्वी ते आता साईबाबांचं दर्शन घेत आहेत. आज शिर्डीत उद्धव ठाकरेंचा मेळावा असणार आहे. तिथल्या कार्यकर्त्यांना ते भेटणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्या दरम्यान ते वाघचौऱ्यांवर काय टीका करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे आता नुकतेच साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही आपण पाहू शकतो. आज शिवसैनिकांशी ठाकरे सैनिकांशी ते संवाद साधणार आहेत. ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतही या ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबतच साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला चाललेले आहेत. काही वेळातच त्यांच्या दौऱ्यालाही सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे सर्व ठाकरे सेनेचे नेते आता साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाले. हे दर्शन घेऊन त्यांच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आता उद्धव ठाकरे हे शिर्डीत दाखल झाले. 6 बंडखोर खासदार ज्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला त्या सर्व 6 खासदारांच्या मतदारसंघात एकापाठोपाठ एक असे उद्धव ठाकरेंनी त्यांचे दौरे केलेले आहेत. त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. तिथल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा त्यांचा तर आता आज ते शिर्डीत दाखल झालेत. शिर्डीतल्या मेळाव्यापूर्वी ते साईबाबांचं दर्शन घेत आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत. कार्यकर्त्यांचा मोठा घोळकाच घेऊन ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक व्हायला चाललेले आहेत आणि त्यानंतर ते तिथल्या ठाकरे सेनेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तर या दौऱ्यादरम्यान ते वाघचौरेंवर काय टीका करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. काल परभणी आणि धाराशिवमध्येही त्यांचे दौरे होते. त्यांनी तिथल्याही बंडखोर खासदारांवर बडगा उगारलाय. आज ते शिर्डीत काय वक्तव्य करतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. या मेळाव्यापूर्वी शिर्डीत आल्या कारणाने आता ते साईबाबांचं दर्शन घेतात. साई दयाल उद्धव ठाकरे आता साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय आज त्यांचा शिर्डीत दौरा आहे. वाघचौरेंच्या मतदारसंघात आजचा त्यांचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच 6 बंडखोर खासदारांनी ठाकरे सेनेतून शिंदे सेनेत प्रवेश केलाय आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात आता उद्धव ठाकरेंनी त्यांचे मेळावे घेतलेले आहेत. काल परभणी आणि धाराशिवमध्ये त्यांचे मेळावे होते. तिथेही त्यांनी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. तिथल्या बंडखोर उमेदवारांवर, बंडखोर खासदारांवर त्यांनी बडगा उगारलाय. तर आजही त्याच प्रकारच्या काही हालचाली होताना आपल्याला दिसणार आहेत. कारण उद्धव ठाकरेंचा आज शिर्डी दौरा आहे. तर इथल्या वाघचौरेंच्या मतदारसंघात ते नेमकं काय भाष्य